शिक्षणाचे महत्त्व जाणून सोलापूर महानगरपालिकेत चतुर्थ श्रेणीतील बिगारी कर्मचारी म्हणून काम करत प्रसेनजित शिंगे यांनी LLB ही विधी शाखेची पदवी चांगल्या गुणांनी संपादन केली आहे। यापूर्वी त्यांनी विविध 4 पदव्या आणि 1 पदविका परीक्षा उत्तीर्ण केली आहे। नोकरी करत शिक्षण घेऊन आता थांबायचं नाहीचा जणू संदेश दिला आहे। 5वी पदवी घेऊन सर्वांपुढे एक नवा आदर्श ठेवत महापालिकेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला। सोलापूर महापालिकेत लाड कमिटी अंतर्गत चतुर्थ श्रेणीतील बिगारी सफाई कर्मचारी म्हणून प्रसेनजित शिंगे हे 4 वर्षांपूर्वी रुजू झाले। सध्या ते प्रभाग 10 व 11 मध्ये बिगारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत। महापालिकेत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्षपणे आपली सेवा करत आहेत। महापालिकेत कामावर रुजू झाल्यानंतर आपले कर्तव्य बजावत शिक्षणाची कास सोडली नाही। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रात्री आणि सुट्टीच्या दिवशी अथक अभ्यास करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून LLB अंतिम परीक्षा ते चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले। या यशाचे सर्वांकडून विशेष कौतुक होत आहे। विशेष म्हणजे प्रसेनजित शिंगे यांनी महापालिकेत रुजू होण्यापूर्वी सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून BA भूगोल, MA भूगोल, MA इतिहास, SVCS महाविद्यालयातून B.Ed पदवी, सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा आणि आता LLB परीक्षा उत्तीर्ण केली आहे। महापालिकेत बिगारी म्हणून काम करत असतानाही त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून पुढील शिक्षण सुरूच ठेवले। सध्या त्यांनी LLB ही विधी शाखेची पदवी संपादन केली आहे। संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य केले आहे। शिक्षण हे सर्वांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे साधन आहे। व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा सर्वांगीण विकास शिक्षणाशिवाय अशक्य आहे। शिक्षणामुळे माणसाच्या विचारांना दिशा मिळते, चारित्र्य घडते आणि आत्मविश्वासही वाढतो। जीवनोपयोगी कौशल्य आत्मसात करता येतात। त्यामुळे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हा मूलमंत्र प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला। त्यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून बिगारी कर्मचारी म्हणून कार्यरत असतानाही मी शिक्षण थांबवले नाही। पुढील पदवी शिक्षण घेतले आहे। त्याचा उपयोग महापालिकेच्या सेवेत मला निश्चित होणार असल्याची भावना कर्मचारी प्रसेनजित शिंगे यांनी व्यक्त केली। प्रसेनजित धर्मा शिंगे, मी घनकचरा व्यवस्थापन विभागात बिगारी या पदावर कार्यरत आहे। मी माझे शिक्षण MA B.Ed 2 विषयामध्ये MA झालेला आहे। एक SIचा कोर्स झालेला आहे आणि आत्ता मी LLBचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे। मी शिकत असताना माझा आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणले की शिका, ते शिका म्हणल्यात नाही, मी शिक्षणाकडेच लक्ष दिलेलं आहे। आणि बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही आयुष्यभर जरी शिकलं तर समुद्राच्या ज्ञानाच्या समुद्रामध्ये तुम्ही करंगुळ इतकं ज्ञान मिळवू शकता। त्या वाटेवर मी करंगुळ एवढं नाही पण थोडं तर काही ज्ञान मिळवण्याचा मी प्रयत्न करीन आणि माझा या ज्ञानाचा उपयोग भविष्यामध्ये महानगरपालिकेला येईल असं केला। मी परीक्षा पास झाली। मी LLBची परीक्षा पास झालो। मी 8 घंटे काम करून मिळालेल्या वेळेमध्ये मी यूट्यूबला अभ्यास करत होतो, यूट्यूबचा ऐकत होतो आणि सर्च करत होतो गुगलवर। आणि त्यात मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही बी होतं ऑप्शन। ते दोन्हीचा मी संग्रह करून मला माझ्या भाषेत सोप्या कसं करता येईल आणि उत्तर लिहिता येईल ह्याचा मी प्रयत्न करून मी LLBची परीक्षा उत्तीर्ण झालो। ट्युशन लावलं? कुठं करत? मी अजिबात ट्युशन लावलेलं नाही। माझं ट्युशन म्हणजे माझं यूट्यूब आणि नोट्स। मी दररोज महानगरपालिकेमध्ये त्या आवारामध्ये मी अभ्यास करायचो आणि लिंगायत स्मशानभूमी ज्या दिवशी मला सुट्टी राहायची त्यावेळेस पूर्ण वेळ अभ्यासही मी लिंगायत स्मशानभूमी रूपभवानी येथील तिथं अभ्यास करत होतो। आणि या हिरवळीमध्ये मला जसं वेळ मिळेल तसं मी अभ्यास करत होतो।